नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की तुमची यूट्यूबची जर्नी शेअर करा. तर सगळ्यात आधी मी काय काय चुका केल्या त्या तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टी मी केल्या, ज्या माझ्याकडून चुका झाल्या, त्या मी एक माझी शिकवण म्हणून माझ्यासोबत घेऊन चालले आहे. तर माझ्याकडून चूक काय झाली माहिती का, मी कंटिन्युटीच ठेवली नाही. व्हिडिओ प्रॉपर वेळेवर अपलोड करणं किंवा त्याला टॅग्स देणं ह्या गोष्टी होत नाही. आपण म्हणजे व्हिडिओ पोस्ट करणं यूट्यूबला ही पण सोपी गोष्ट नाहीच आहे मुळीच. कारण ह्याच्यासाठी सुद्धा खूप पेशन्स लागतात. आपल्याला लगेच पेमेंट वगैरे यूट्यूबकडून काय मिळत नाही. आपल्याला फुकट आधी काम करावं लागतं आणि मग त्याचे हळूहळू त्या कष्टाचं फळ तयार व्हायला लागतं असंच मी म्हणेल. कारण अशीच मी पण घरी बसल्या बसल्या बोर व्हायचे. स्वरा तेव्हा 4-5 वर्षाची असेल, 2017-18 साली. तर त्यावेळेस मी घरीच असायचे. तर मला दिगंबर यांनी मोटिवेट केलं की तू यूट्यूबला, म्हणजे मी खूप साऱ्या रेसिपीज बघायचे. जेव्हा माझ्याकडे अँड्रॉईड फोन आला तेव्हा मी यूट्यूबला नुसत्या रेसिपीज बघत असायचे आणि वेगवेगळ्या रेसिपी घरात ट्राय करायचे. तर त्यांनी मला यूट्यूबचं एक रेसिपीचं चॅनल काढून दिलं. तर त्या चॅनलला नाव मी दिलं होतं सोनल्स रेसिपी. आणि मी बऱ्याचशा रेसिपी त्याच्यात टाकायला लागले. आधी मी मराठीतून रेसिपी टाकल्या, मग हिंदीतून टाकायला लागले. आणि मला नीट बोलता येत नव्हतं. हिंदी माझं एवढं पक्कं नाही आहे, पण बऱ्याचशा लेडीज येऊन कमेंट करायच्या आधी हिंदीचे क्लास लाव मग व्हिडिओ बनव. पण कसं असतं ना, माणूस प्रॅक्टिसमधूनच शिकतो, बरोबर की नाही? टीका करणारे 2 मिनटं येतात, कमेंट करून निघून जातात, पण त्यातून आपण डिमोटिवेट होऊन थांबायचं नसतं. तर मी तसंच काहीतरी केलं. माझा नवरा मला सपोर्ट करायचा की नाही, तुला तुझं अस्तित्व यात बनवायचं आहे. तू घरी वेगळा, म्हणजे जो वेळ आहे तो मोकळा असाच घालवते, तर त्याऐवजी तू व्हिडिओ पोस्ट करत जा आणि हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तर मी सुरू केलं. त्यावेळेस ते मधुराज रेसिपीचं चॅनल पण होतं. म्हणजे तेव्हा एवढं यूट्यूबचं क्रेज नव्हतं कोणाला, पण हळूहळू मग त्याच्यात भरपूर पब्लिक यायला लागली. आणि बघता करता माझा 40वा व्हिडिओ हा व्हायरल झाला. गणपतीचे दिवस होते आणि मी गणपती बाप्पाला म्हटलं की यार माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाऊ दे. तर त्यावेळेस काय होतं, 10,000 फक्त सबस्क्रायबर हवे होते. जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा हा क्रायटेरिया होता की 10,000 सबस्क्रायबर तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. 10,000 का 1000 सबस्क्रायबर असं काहीतरी होतं. सॉरी, 10,000 व्ह्यू झाले पाहिजे असं होतं. तर मग मी सुरू केला. अरे यार काय सोपं आहे, मी रोज 100 वेळा माझा व्हिडिओ बघत जाईल, काही दिवसातच माझा चॅनल मॉनिटाईज होईल असं समजून मी माझा चॅनल हा सुरू केला. आणि झालं काय माहिती का, त्यानंतर क्रायटेरिया चेंज झाला की तुमचे जे हवर आहे बघायचे ते ना काहीतरी 4,000 तास कंप्लीट व्हायला पाहिजे आणि मिनिमम 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे, असा क्रायटेरिया यूट्यूबचा चेंज झाला. मग काय, माझी पूर्ण वाट लागली. मी व्हिडिओ पोस्ट करायचे, मला तेव्हा खूप अवघड जायचं एडिट करायचं, पोस्ट करायचं. आणि असंच गणपतीचे दिवस होते. मग मी उकडीचे मोदक केलेले होते आणि ते उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला माझा एकाच दिवसात. म्हणजे गणपती बाप्पा घरात आले, जणू माझं चॅनल मॉनिटायझेशनची न्यूजच घेऊन आले होते की काय, असं झालं होतं मला. तर गणपती बसवायच्या दिवशीच माझा तो मोदकांचा रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझे 4,000, त्यावेळेस काय माझे 400-500 सबस्क्रायबर असतील, पण माझे 2-2.5 हजार सबस्क्रायबर झाले. आणि आजही ती रेसिपी तेवढीच व्हायरल आहे. म्हणजे तिचे व्ह्यू वाढत असतात. व्हायरल जी रेसिपी असते ना आपली, जेव्हा पण नवीन व्ह्यूवर येतात ना, त्यांना त्या व्हायरल झालेल्या रेसिपीज आपोआप दिसतात आणि त्यांचे व्ह्यू वाढत राहतात. तर अशाच पद्धतीने मग मी पोस्ट करायला लागले. 40वा, मला असं वाटायचं 30-40 व्हिडिओ झाले की व्हिडिओ व्हायरल होतात. तर माझ्या 1-2 मैत्रिणींचे पण असेच झाले होते. पण त्यांचं कसं होतं, त्यांचे चॅनल होते ना ते आर्ट अँड क्राफ्टचे होते. आर्ट अँड क्राफ्ट कसं आपण डेली लाईफमध्ये नाही बघत. तर लेडीजला चॅनल काढायचं असेल ना तर फूड किंवा डेली ब्लॉगिंग हा बेस्ट ऑप्शन आहे. तर लेडीजला परत क्लिनिंगचे पण व्हिडिओ आजकाल भरपूर चालतात आणि आजकाल भरपूर मार्केटमध्ये प्रोडक्ट येतात, त्याचे ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा आपण यूट्यूबच्या पब्लिक थ्रू करू शकतो, त्याचं पण पेमेंट भेटतं. पण आता मी इथे भारताच्या बाहेर आहे त्यामुळे मला इथे ॲडव्हर्टाइजमेंटचा सोर्स नाही आहे.
पण यूट्यूबमधून त्यावेळेसही मला पेमेंट एवढं होत नव्हतं. त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये पण भरपूर मी रेसिपीज, मग मला काही युक्ती सुचली की बरेच जण म्हणायचे की आपल्या मराठी शुद्ध भाषेमध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. तर मग मी काय केलं, माझा जो सोनल्स रेसिपीचा ईमेल ID होता ना, त्याच ID वरून मी दुसरा चॅनल चालू केला. ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली. तर मी दुसरा चॅनल सुरू करायला नको होता. तर दुसरा चॅनल सुरू झाल्यामुळे काय झालं माहिती का, 2 चॅनल मला हँडल करणं अवघड जाऊ लागलं. मग मी मराठीकडे जास्त वळायला लागली. मला हिंदी थोडं बोलणं अवघडच जायचं, तसंही मराठी मला सोपं वाटायचं. मग मराठीतून पण रेसिपी, मग मी काय ठरवलं, एकच व्हिडिओ शूट घ्यायचा, हिंदी चॅनलवर हिंदीमधून व्हिडिओ पोस्ट करायचा, मराठी चॅनलला मराठीमधून. पण झालं असं की मला म्हणजे मी गावी गेले कोरोनामध्ये आणि मग थोडंसं काम वगैरे जास्त असायचं. बऱ्याचदा भाज्या वगैरे भेटायच्या नाही. कोरोनामध्ये लॉकडाऊन वगैरे भरपूर गोष्टी घडल्या. त्यामुळे मग माझं आहे ना खंड व्हायला लागला. व्हिडिओ मी एवढे डेली काय पोस्ट करत नव्हते. आता तसंही आठवड्यातून 1-2 वेळेस मी पोस्ट करायचे हिंदीला पण. आणि त्यानंतर मराठी चॅनलवर मी हे पण घेतलं होतं, कॉम्पिटिशन घेतल्या होत्या. गौरी गणपतीचं सजावट डेकोरेशनची कॉम्पिटिशन घेतली. त्यात पण मी 10-20 हजाराचा खर्च करून प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं. गौरी गणपतीचे व्हिडिओ माझ्या याच्यावर पोस्ट केले, पण त्याला कॉपीराईट लागायला लागला. कारण मी जे व्हिडिओ पोस्ट केले होते ना, त्याला गाणे लावलेले होते लोकांनी. तर पिक्चरचे गाणे वगैरे लावले की त्याला कॉपीराईट येतो. तो कॉपीराईट येऊ नये म्हणून गुगलच्या काही इमेजसुद्धा पोस्ट जर केल्या तर आपल्याला स्ट्राईक बसू शकतो. स्ट्राईक बसला तर आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही. तर आजही माझे सोनल्स रेसिपीला 46,000 सबस्क्रायबर आहे. पण मला रेसिपी शूट करणं खूप अवघड जाते. कारण काय होतं माहिती का, पुण्याला माझ्याकडे मेड असायची भांडे घासायला. त्याच्यामुळे मला काही एवढं वाटत नव्हतं. मी व्हिडिओ एडिटही करायचे, पोस्ट पण करायचे, भरपूर व्हिडिओ पोस्ट करायचे. पण झालं असं की त्याला व्हिडिओला गॅप पडल्यामुळं माझे व्ह्यूज कमी व्हायला लागले आणि एवढं काही मला पेमेंट भेटत नव्हतं. 3-4 महिने मिळून 10,000 वगैरे असं भेटायचं. आणि त्याच्यातच मी माझ्या रेसिपीचे भांडे वगैरे, चमचे, वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या असं खरेदी करायचे, किंवा मग स्वतःसाठी कपडे वगैरे असं शॉपिंग करायचे. 10,000 काय खूप नसतात, कधी 7,000च पेमेंट यायचं. पण ठीक होतं की असं वाटायचं घरी बसल्या बसल्या, आणि त्याच्यात माझा स्वयंपाकही व्हायचा आणि घरातल्यांचं जेवणही व्हायचं. त्यानंतर मग मी प्रेग्नंट राहिली. प्रेग्नन्सी आणि त्यात स्वराची शाळा घरून होती. तर त्यामध्ये मला उलट्या वगैरे व्हायच्या. मग खूपच मोठा खंड पडला सोनल्स रेसिपीला. आणि मला म्हणजे नव्हतं शक्य होत. माझं वजनही खूप वाढलं होतं, सुस्तावल्यासारखं व्हायचं. बऱ्याच 4-5 महिने मला त्रास झाला प्रेग्नेन्सीमध्ये खूप. तर त्यामध्ये पण माझा भरपूर खंड पडला. मराठीकडे पण लक्ष नाही आणि हिंदी चॅनलकडे पण लक्ष नाही. मग नंतर जेव्हा अथांगचा जन्म झाला आमचा 2021ला, माझं मराठीचं चॅनल पण मॉनिटाईज व्हायला 2020मध्येच माझं मॉनिटाईज झालं होतं. पण त्याचं पेमेंट अजूनसुद्धा आलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं आता 2025मध्ये मला 9-9.5 रुपये पेमेंट येईल. 2020मध्ये मॉनिटाईज झालेला चॅनल 5 वर्षांनी मला त्याचं पेमेंट येणार आहे. तर किती पेमेंट आलं मी सांगेल तुम्हाला. आता डॉलर झालेत माझे $100 कंप्लीट 5 वर्षात. कारण त्यात पण माझी कंटिन्युटी नव्हती. आणि इकडे आल्यावर आथांगसुद्धा लहान होता. सगळी जबाबदारी, स्वराला शाळेत सोडवणं, आणणं, परत आथांग लहान असल्यामुळे त्याला झोपवणं, त्याची मालिश, भरपूर गोष्टी असतात. आणि एकटीने करणं म्हणजे खूप अवघड जातं. त्यामुळे मग आम्ही कुठे असं फिरायला गेलो की तिथले व्हिडिओ टाकायचो. आणि माझे मम्मी पप्पा आलेले होते. मी फेसबुकला पेज पण ओपन केला होता की त्यावर मी ना माझेच यूट्यूबचेच व्हिडिओ तिकडे पोस्ट करणार असं. सॉरी. तर झालं असं. घड्याळ बघते कारण आथांची शाळा सुटणार आहे. आता 11 वाजलेत. तर झालं असं की मी ना एका व्यक्तीने ना ॲपल बाहेर ठेवले होते. आपल्याकडे कसं घराबाहेर आपण अशा कुठल्याही वस्तू ठेवत नाही. आपल्या घरी जर म्हणजे कोणत्या फळाचं झाड असेल आणि ते फळं जर जास्त निघाले आणि ते खराब होण्यापेक्षा आपण शेजारी पाजारी वानोळा देतो, बरोबर की नाही. खेडेगावात तर खूप अशी प्रथा चालते, शहरातही चालते, खेड्यातही चालते. पण इथे काय माहिती का, ते एक नवीन गोष्ट होती. त्या माणसाने त्याची बकेटमध्ये ॲपल ठेवले होते. त्याला एक चीट लावली होती की तुम्ही स्वतःचीच मदत करा, तुम्हाला हवे असेल तितके ॲपल तुम्ही घेऊन जा, असं लिहून त्याने घराबाहेर ती बकेट ठेवलेली होती.
आणि त्यांनी कॅरी बॅगसुद्धा ठेवलेल्या होत्या, म्हणजे ज्याला न्यायचं त्याच्या हेल्पसाठी. मग ते बाहेर बोर्ड लावण्यापेक्षा चांगलंच आहे. तर मग मी तो व्हिडिओ शूट केला की इथली लोक असा वानोळा शेजारी पाजारी वाटत नाही, शेजारी कोण राहतं हे देखील माहीत नसतं. तर इथली लोक जर घरातल्या झाडाला जास्त फळं आली तर असं बाहेर ठेवतात. आणि तो व्हिडिओ इतका प्रचंड व्हायरल झाला, इतक्या लोकांनी शेअर केला फेसबुकला. तर माझं फेसबुकचं पेज जे आहे त्याचे भरपूर फॉलोअर वाढले आणि मग मी हळूहळू त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट करायला लागले. तर मला मिलियन्समध्ये व्ह्यूज यायला लागले. मग मी फेसबुककडे जास्त वळाले की नाही, माझं फेसबुकचं पेज मॉनिटाईज झालं, बऱ्याचशा गोष्टी आल्या, पण माझं इन्स्ट्रीम ॲड इनेबलच नाही झालं. आजही मला फेसबुकला 1,05,000 फॉलोअर आहे, पण माझ्या फेसबुकमधून मला एकही रुपया मिळालेला नाही आहे. आणि त्यात लोक इतकी इमोशनल कमेंट करायचे ना का मी इंग्लंडच्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवायचे. तर बरेचसे लोक म्हणायचे, ताई आमची परिस्थिती नाही आहे, तुम्ही किती छान व्हिडिओ दाखवता, इंग्लंड आम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळतं, आज घरात बसल्या आम्ही तुमच्यामुळे इंग्लंड बघतोय. तर ह्या गोष्टी, ह्या कमेंट वाचून मला असं वाटायचं की जाऊ द्या, पैसा माणूस आयुष्यात कधीही कमवतो, पैशाने कोणीही मोठं होतं, पण एवढी सगळी माणसं आपल्याला जोडली गेली आहे हे कदाचित कोणाच्या तरीच आयुष्यात होतं. पैसा महत्त्वाचा नाही, माणसं महत्त्वाची आहे. आणि आज मी एवढी माणसं कमवली, माझ्या इतका श्रीमंत माणूस कोणीच नसेल असं मी स्वतःला समजू लागले आणि तिथे व्हिडिओ पोस्ट करायला लागले. तर मग तसंही मला पैशांचा एवढा हाव नाही आहे. असंही नाही की आमची फार गरीब परिस्थिती की 2 वेळचे आम्ही जेवण नाही बनवू शकत, असंही नाही आहे. आणि आम्ही फार श्रीमंतही नाही, तुमच्यासारखेच मध्यमवर्गीय आहोत, पण 2 वेळचं जेवण करू शकतो एवढा पैसा आहे. काय करणार आहे पैसा, बरोबर की नाही, सोबत तर नाही घेऊन जात ना. पण एवढी लोक आज मला प्रेमाने छान छान कमेंट करतात, मला खूप छान वाटू लागलं. तुम्ही सुद्धा माझं सोनल्स वर्ल्ड फेसबुकचं पेज बघू शकता, तिथे भरपूर लोक मला खूप छान छान कमेंट करतात. फार रिअरली 100त 0.1% पण नाही म्हणता येणार, 0.1 माणूस मला वाईट कमेंट करतो, बाकी मी लक्ष देत नाही. पण चांगल्या कमेंट करणारे नक्की 100% लोक आहेत. तर मी 100% लोकांकडे लक्ष देणारी व्यक्ती आहे, एका व्यक्तीकडे लक्ष देणारी नाही आहे. तर अशा पद्धतीने माझा हा यूट्यूब आणि फेसबुकचा प्रवास आहे आतापर्यंत माझ्याकडे. तुम्हाला जर चॅनल काढायचं असेल तर कुठला तरी एकच चॅनल काढा. आणि जर तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये व्हिडिओ पोस्ट करायचे असेल तर त्याला दुसरा पण ऑप्शन असतो की तुम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवू शकता. मी हीच चूक केली की माझा सोनल्स रेसिपी चॅनल होता, त्याचं मी नाव चेंज केलं असतं सोनल्स वर्ल्ड आणि त्यात 2 प्लेलिस्ट बनवल्या असत्या, हिंदी आणि मराठी, तरी चाललं असतं. मी 2 चॅनल नको होते काढायला. आज मला ते खूप अवघड जातं. आता सोनल्स वर्ल्डला मी डेली ब्लॉग पोस्ट करते, रेसिपीच्या चॅनलला ब्लॉग पोस्ट करणं ते नावाला पण शोभा देत नाही, बरोबर की नाही. आणि इथे कसं असतं माहिती का, किचन पण खूप छोटं आहे, मला ट्रायपॉड वगैरे ठेवायला जागाच पुरत नाही. आणि गॅस असा 4 बर्नरचा आहे, त्यामुळे मग ते शूटिंग करणं फार अवघड जातं मला. त्याच्यामुळे मग मी ते व्हिडिओ पोस्टच होत नाही. माझ्याकडे याचे रेसिपीचे व्हिडिओ भरपूर आहेत, मी रेसिपी भरपूर बनवते, पण माझ्याकडून ते एडिट करून पोस्ट करणं होत नाही. आणि आजकाल इतके छान छान रेसिपीचे चॅनल आहेत ना, इतके छान छान डेकोरेटिव्ह वस्तू ठेवतात, फ्लावर पॉट हे ते, तसं गोष्टी करून मला व्हिडिओ पोस्ट करणं शक्य नाही इथे. म्हणून मग मी सोनल्स रेसिपीला व्हिडिओ पोस्ट करत नाही. पण भविष्यात विचार आहे की तिथेही मी व्हिडिओ पोस्ट करेल. आणि मी चॅनलच्या भरोश्यावर बसणार नाही आहे, पुढे काहीतरी करायची माझी इच्छा आहे. कारण आता मुलं पण मोठी होत आहेत, मुलांकडे पण लक्ष द्यायचं आहे, मुलांनाही मोठं करायचं आहे, ह्या पण गोष्टी आहेत. घरातली प्रत्येक गोष्ट आता यूट्यूबला मला 3 गोष्टी म्हणजे फेसबुक पेज पण आहे, सोनल्स वर्ल्ड पण आहे, सोनल्स रेसिपी, अशा 3 गोष्टी झाल्यात. आणि आता अजून इन्स्टाला पण मी एक माझं अकाउंट तयार केलेलं आहे, त्यावर मी असेच टाईमपास ब्लॉग टाकत असते. पण जास्त करून माझा कल हा सोनल्स वर्ल्ड फेसबुक आणि मराठी चॅनलवर आहे सध्या. आणि मराठी चॅनलमधून मला काही इन्कम नाही आहे, मला एकही रुपया आलेला नाही आहे. माझं चॅनल मॉनिटाईज होऊन 5 वर्ष झाली आहे. त्यात माझीच चूक आहे की मी कंटिन्युटी नाही ठेवली, वेळेवर व्हिडिओ पोस्ट नाही केले. तर तुम्ही चॅनलमध्ये इच्छुक असाल तर डेली एक ब्लॉग किंवा मग आठवड्यातून 2 तरी मोठे व्हिडिओ आणि 1 तरी शॉर्ट व्हिडिओ गेला पाहिजे, तर तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतात. यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे त्याच्यात बसतात असं मी वाचलं आहे त्याच्या
त्याची जी माहिती असते यूट्यूबची त्याच्यामध्ये, त्यामुळे मग मी काही शॉर्ट काही असं जसं जमेल तसं व्हिडिओ पोस्ट करते. आणि डेली ब्लॉग आता सवय झाली मला, एडिट करायलाही काही वेळ लागत नाही. फटाफट डेली ब्लॉग करणं आणि पोस्ट करणं खरंच खूप सोपं जातं. हार्डली मला दिवसातले म्हणजे आता 15-15 10-10 मिनटं तरी मला शूटिंगला द्यावे लागतात. ते आहे दिवसभराचं रुटीन दाखवायचं म्हटल्यावर. आणि त्यात एडिटिंगला 1 ते 1.5 तास लागतो. अशा पद्धतीने माझी ही यूट्यूबची जर्नी आहे. आणि मला तरी वाटतं रेसिपीचं चॅनल जे आहे ते म्हणजे लाईफटाईम चालणारं आहे. कारण कोणी उपाशी राहत नाही, कोणाला ना कोणाला कशाची गरज पडते. आजकाल आपल्याला यूट्यूब म्हणजे एक चालता बोलता फिरणारा गुरुच आहे. काहीही झालं, साधं आपल्याला बोटाला भाजलं तरी आपण लगेच यूट्यूबला सर्च करतो. भाजल्यावर कोणती होम रेमेडी यूज करायची, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवं ते नॉलेज आपण यूट्यूबवर जाऊन मांडू शकतो. आपल्याला काही कुणी अडवणारं नाही आहे. वाईट कमेंट करणारे असतात, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. जर इच्छुक असाल तर घरी असणाऱ्या महिलांनी नक्कीच तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जी कला आहे, तुम्ही यूट्यूबमध्ये सगळ्यांसमोर मांडू शकता. तुमच्या ज्ञानाचा कुणीतरी दुसऱ्याला फायदा होऊ शकतो आणि तुम्हालाही 4 पैसे मिळू शकतात जर तुम्ही कंटिन्युटी ठेवली तर. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, एवढंच मी म्हणेल. 2 चॅनल बनवू नका, कारण लक्ष देणं होत नाही. एकच चॅनल बघता बघता माणसाची नाकेनऊ येऊन जाते. 2-2 चॅनल बघणं खरंच खूप अवघड जातं. त्यात माझे 2 चॅनल म्हणजे ते रेसिपीचं बऱ्यापैकी अवघड आहे. प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या वाट्यांमध्ये घ्यायचे, इन्ग्रेडियंट दाखवायचे, मोजून मापून गोष्टी घ्यायच्या, त्या टाकायच्या. आणि ज्या व्यक्ती आजकाल रेसिपीमध्ये पुढे आहेत खरंच त्यांना हॅट्स ऑफ यू. कारण रेसिपी बनवून ते एडिट करणं, त्यांचे फोटोग्राफ्स घेणं, आपण जी डिश बनवली आहे त्याचे फोटो काढणं, ते थंबनेल बनवणं सोपी गोष्ट नाही आहे. यूट्यूबला भरपूर गोष्टी टाकाव्या लागतात, तसं फेसबुकला नाही आहे. तुम्ही व्हिडिओ एडिट करा, पोस्ट करा, फक्त हॅशटॅग टाका, एवढंच आहे. आणि यूट्यूबला कसं असतं, आपल्याला टॅग्स पण टाकावे लागतात, डिस्क्रिप्शन पण लिहावं लागतं, टायटल पण एकदम असं छान पाहिजे आणि थंबनेल इमेज पण अट्रॅक्टिव्ह पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी असतात. आता मी पण त्याच्यात एवढी वरच्या टॉप लेवलची नाही आहे. तुम्ही समजू शकता की मला अजून पेमेंट आलेलं नाही आहे. म्हणजे मी कोणी एकदम सक्सेस लेडी नाही आहे यूट्यूबवरची. मी जस्ट माझा एक अनुभव शेअर केला. तर मैत्रिणींनो, आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर कमेंट करा. नक्कीच तुम्हाला कमेंट थ्रू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्यात येईल. तर भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.